संपूर्ण गावाचा एकच टाहो, सरकार आम्हाला पूल बांधून द्या हो, सरकार आम्हाला पूल बांधून द्या हो। मेहकर तालुका प्रतिनिधी भिकाजी दाभाडे। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। मेहकर तालुक्यातील उटी डेडप हे जवळपास 3 ते 4 हजार लोकवस्तीचे गाव असून सदर गावाला जात असताना मध्येच मोठा नाला लागतो। गावाला एकच दळणवळणासाठीचा मुख्य रस्ता एकच असल्याने नाल्याला पूर आला तर ऐनवेळी गावामध्ये जाण्या येण्याचा संपर्क तुटतो। सदर नाल्याच्या पुराच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज रात्री बेरात्री येत नाही, त्यामुळेच गावातील आनंद अर्जुन साबळे नावाची व्यक्ती नाल्याच्या पुराच्या प्रवाहामध्ये वाहून गेली होती। त्यामुळेच त्या व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागला। त्याच प्रकारचा प्रसंग नाल्याला पुराचे पाणी आल्यावर सतत घडत आहे। सदर नाल्याला पुराचे पाणी आल्यानंतर शाळेतील मुलांना सुद्धा शाळेमध्ये जाता येत नाही आणि शाळेमध्ये गेलेल्या मुलांना घरी वेळेवर जोपर्यंत नाल्यावरील पुराचे पाणी ओसरत नाही तोपर्यंत घरी पोहोचता येत नाही। करिता नाल्याला पुराच्या पाण्यामुळे शाळकरी मुलांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे। नाल्याच्या पुरामुळे गावाचा व मुख्य रस्त्याचा संपर्क तुटल्याने गावामध्ये एखाद्या व्यक्तीला जर हृदयविकाराचा झटका आला किंवा एखादी महिला गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत असल्यास तर सुद्धा नाल्याला पुराचे पाणी असल्यास दवाखान्यामध्ये वेळेवर नेता येत नाही। त्यामुळे गावातील व्यक्तीच्या आरोग्याचा सुद्धा सदर नाल्यावर पूर असल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतो आणि तिथे पूलच नाही, त्यामुळेही मोठा प्रश्न आहे। उटी डेडपगाव ऋषीमुनीच्या देवस्थानासाठी म्हणून प्रसिद्ध आहे। येथील बगदालभ्य ऋषी संस्थान व जब्बार खान बाबा संस्थान हे प्रसिद्ध देवस्थान असून त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी असते। परंतु नाल्याला पुराचे पाणी आल्यावर भाविक भक्तासाठी हा रस्ता नवीन असल्याने कित्येक भाविक भक्त वाहनासकट या पुरामध्ये वाहताना दिसत आहे। इतक्या संकटात हे गाव असून सुद्धा लोकप्रतिनिधी नुसते निवडणुकीपुरतेच रस्त्यावर पूल बांधून देण्याचे आश्वासन देतात व निवडणूक संपल्यानंतर सर्व काही विसरून जातात। त्यामुळेच आत्तापर्यंत मात्र पुलाचे काम झालेलेच नाही, तसेच ग्रामपंचायतने सदर पुलाच्या बांधकामाबाबतचा पाठपुरावाही केलेला नाही। ग्रामपंचायतला विचारणा केली असता ते नुसते उडवाउडवीचे उत्तर देतात, परंतु कुठल्याच प्रकारचे पुलाच्या बांधकामाबाबतचे काम त्यांनी हातीसुद्धा घेतलेले नाही। तरीही सर्व गावकऱ्यांच्या वतीने सरकारला विनंती आहे की सदर नाल्यावरील पुलाचे बांधकाम करून द्यावे व उटी येथील गावकऱ्यांच्या जीवत्वाचे रक्षण करावे। मेहकर तालुका प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। कुठे झाली बाई तू? मी जाणे पर कशासाठी? काम आहे किती म्हणजे जरा जॉब करते मी किती। हा, मग इथं का थांबली म्हणून? किती कारण हे आपल्या फर्जीवर नाही का पूल चालू आहे, जाता येऊ लागलं नाही काय नाही। मग शासनाकडे काय कोणती मागणी आहे तुमची? आमची मागणी हीच आहे काय की जसं तुम्ही नाही का पूल बनवा, जसं आलंच आहे शासनाच्या सुविधा बनवा की जसं गाव आणि हे गावाचं तीर्थक्षेत्र देडप या गावाने पर्यायी रस्ता दुसरा नसून आज इथं शाळेच्या मुलं आणि गावातले येणारी जाणारे रहदार रस्ता असल्यामुळे या इथला हा पाण्याचा हा जो प्रवाह आहे इथून एक माणूस वाहून गेलेला असून सुद्धा या गावामध्ये आजपर्यंत या गावाची पुलाची अवस्था पूल देण्यात आलेल्याने एक दोन